नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी इन्फॉर्मेशन्स देणार आहे जे इन्फॉर्मेशन्स तुमच्या खूप फायद्याचं असणार आहे. ब्लॉगिंगवरून लोक लाखो रुपये कमवतात. असे बऱ्याच लोकांना मनामध्ये डाऊट येतात की खरोखरच लोक लाखो रुपये ब्लॉगिंगवरून कमवता येतात का? ब्लॉगिंगवरून लोक लाखो रुपये कमवतात तर तुम्ही कमाई करू शकता का? किंवा ब्लॉगिंगवरून लोक लाखो रुपये कमवतात पण आम्ही ब्लॉगिंगची सुरुवात करून आम्हालासुद्धा करण्यासाठी आम्हाला किती वेळ लागेल? ब्लॉगिंगवरून पैसे कमवण्यासाठी आम्हाला काय लागेल जेणेकरून आम्ही त्या ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स सर्व गोष्टी करून आम्हीसुद्धा ब्लॉगर बनू शकतो. ब्लॉगिंगच्या बाबतीत अनेक माहिती आपल्याला इंटरनेटवरती अवेलेबल असते, तरीसुद्धा ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होणारे खूप कमी लोक असतात. ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होण्यासाठी काय लागतं? आपल्याला किती नॉलेज लागतो, लिखाणाचं किती नॉलेज लागतं, शिवाय आपण ब्लॉगिंगला सुरुवात करून आपल्याला किती इन्व्हेस्ट करावं लागतं, इन्व्हेस्ट किती केल्यानंतर आपल्याला रिटर्न्स किती येतात, किती वेळ लागतो, त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत ब्लॉगिंगच्या बाबतीत. ज्या लोकांना ब्लॉगिंग म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही आहे त्यांनीसुद्धा आज हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर एक प्रोफेशनल ब्लॉगर होण्याचं तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मित्रांनो, ब्लॉगिंग म्हणजे एक लिखाणाचं कौशल्य, लिखाणाची स्किल आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही लिखाण करू शकता. पहिल्यांदा ब्लॉगिंग म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं ब्लॉगिंग करत असताना ते एखाद्या वेळेस जर तुम्हाला लिखाण करायचं असेल, कोणत्याही गोष्टीचं जर तुम्हाला लिखाण करायचं असेल तर ते लिखाण करून तुम्ही त्यावरून पैसे कमाई करू शकता. बरं, फक्त तुम्हाला लिखाण येणं इतकंच व्हॅलिड आहे असं सुद्धा नाही आहे. ब्लॉगिंगसाठी तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीनं लिखाण करून त्यावरती तुम्हाला SEO करावं लागतं. हे SEO काय आहे, हे ब्लॉगिंग काय आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला झंझटच नको म्हणून आपण सोडून देतो आणि इतर लोकांनी जर ब्लॉगिंगमध्ये सक्सेस झाले तर त्यांचं बघून आपल्याला एक मनामध्ये इच्छा होते की अरे, जर मी हे सुरुवात केलं असतं तर नक्कीच मी सुद्धा त्या ठिकाणी पोचलो असतो. ब्लॉगिंगवरून लाखो रुपये कमाईची जी स्किल्स आहेत, जे ब्लॉगिंगवरून लाखो रुपये कमाई करता येतात, हे सर्व स्किल्स, ते सर्व गोष्टी आज मी तुम्हाला कंप्लीट ब्लॉगिंगचा कोर्स देणार आहे. ज्यांच्याकडे पेशन्स आहे, जे हा व्हिडिओ पूर्णपणे अफोर्ड करू शकताल, पूर्णपणे पाहू शकतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय व्हिडिओला लाईक करा. जर व्हिडिओला आताच नका लाईक करू, शेवटी लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे आवडला तर. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की एखाद्या ब्लॉगिंगची सुरुवात कशी केली जाते, ब्लॉगिंग म्हणजे काय, ब्लॉगिंगवरून आपण पैसे कसे कमाई करू शकतो, त्यासाठी कोणकोणते मेहनती घ्यावे लागतात. मी फक्त थेरॉटिकल नॉलेजच नाही देणार आहे तर प्रॅक्टिकलीसुद्धा खूप सांगणार आहे. पण थेरॉटिकल नॉलेज दिल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिकली कोणत्या गोष्टी कळणार नाहीत, म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त थेरॉटिकल नॉलेजच देणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे समजून घेऊया आपण की ब्लॉगिंग म्हणजे काय. की ब्लॉगिंग हे नेमकं आहे काय? मित्रांनो, ब्लॉगिंग हा एक असा विषय आहे. ब्लॉगिंग म्हणजे तुम्ही एक ब्लॉग लिहिता, तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल लिहिता किंवा तुम्ही एखादा इन्फॉर्मेटिव्ह कोणाला नॉलेज शेअर करता. आता मी तुम्हाला सांगतो की ब्लॉगिंग म्हणजे काय. तर ब्लॉगिंग म्हणजे काय हा एक कीवर्ड आहे, ज्या कीवर्डवरती तुम्ही सर्च करून आलेला आहात की ब्लॉगिंग म्हणजे काय. तर ब्लॉगिंग म्हणजे एक असा कीवर्ड आहे की ज्याच्यावरती तुम्ही सर्च करून इथे आलेला आहात. म्हणजेच मी तुम्हाला ब्लॉगिंगबद्दल इन्फॉर्मेशन्स देतो आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला लिखाणाचं कौशल्य असेल, तुम्ही लिहू शकता, तर तुम्हीसुद्धा ब्लॉगिंग म्हणजे काय हे तुम्ही लिखाण करू शकता. पण प्रत्येकाला ब्लॉगिंग म्हणजे काय हे माहीत नसतं. पण त्यांच्या स्किलनुसार, जसं की तुम्हाला एखादं स्किल आवडतं, कोणाला डाटा एंट्रीमध्ये आवड असतो, कोणाला पायथॉन प्रोग्रॅमिंगमध्ये आवड असतं, कोणाला स्टॉक मार्केटमध्ये आवड असतं, तर कोणाला आरोग्याविषयी जर इन्फॉर्मेशन द्यायचं असेल तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकता. अनेक लोक आहेत की जे ब्लॉगिंग करायला तयार आहेत पण ब्लॉगिंगचा विषय सुचत नाही आहे किंवा ब्लॉगिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कळत नाही आहे. व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओला स्किप नका करू, कारण या व्हिडिओमध्ये मी जे इन्फॉर्मेशन्स तुम्हाला देणार आहे ते इन्फॉर्मेशन्स खूप महत्त्वाचं आहे. कारण एक गोष्टी तुमच्या ज्यावेळेस एक गोष्टी तुम्हाला समजून जातील त्यावेळेस तुम्ही समजून घ्याल की एक्झॅक्टली ब्लॉगिंग म्हणजे हे आहे आणि ह्या एक्झॅक्टली ब्लॉगिंगवरून आपण एक्झॅक्टली असे पैसे कमाई करू शकतो. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. जर तुम्हाला तसं वाटत असेल की यावरून मी खरोखरच पैसे कमाई करू शकतो तर तुम्ही या ब्लॉगिंग क्षेत्रात उतरा, अन्यथा तुम्ही ब्लॉगिंगला स्किप करा. तुम्ही यूट्यूबवर व्हा,
किंवा तुम्हाला अनेक पर्याय आहेत घरी बसून पैसे कमवण्याचे, ते तुम्ही पहा. यासाठी मी एक 25 मार्ग तुम्हाला सांगितले आहेत की घरी बसून पैसे कमवण्याचे, ज्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात. त्या एक्सपर्ट असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही करू शकता. पण मला असं वाटतं की ब्लॉगिंग हे कोणीही करू शकतं. जर तुम्हाला लिखाणाचं कौशल्य असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की ब्लॉगिंग म्हणजे काय. मित्रांनो, ब्लॉगिंग म्हणजे लिखाणाचं कौशल्य. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुमचं जे काही लिखाण आहे, आता हे लिखाण काय करायचं, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफबद्दल लिहायचं आहे की मी काय करतो आहे, की माझ्या लाईफमध्ये आधी काय घडलेलं आहे पास्टला, ते जर लिहित असाल तो सुद्धा एक ब्लॉग आहे. जर तुम्ही कोणाचे मोटिवेशनल स्टोरीज लिहित असाल, जसे की आता एखादा विश्वास नांगरे पाटलांचं त्यांची संघर्ष कहाणी कशी आहे आणि त्या संघर्ष कहाणीच्या द्वारे तुम्ही लोकांना काहीतरी संदेश देऊ इच्छिता, तर त्यावरती सुद्धा तुम्ही ब्लॉग लिहू शकता. किंवा तुम्हाला पॉलिटिशियन्स, जे काय आता पॉलिटिक्स चालू आहे त्याच्यावरती जर लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवायचं असेल ते तुम्ही पोहोचू शकता. अशा अनेक बरेच गोष्टी आहेत जे तुमच्या माइंडमध्ये क्लिक व्हायला पाहिजे की आज मी यावरती ब्लॉग लिहितो आणि यावरती इन्फॉर्मेशन्स मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्किल लागते, ती म्हणजे तुम्हाला आयडियाज यावे लागतात की आपण ब्लॉग कशावर लिहू शकतो. आज तुम्हाला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की याच्यावरती ब्लॉग लिही, तर तुमचा जो विषय निवडलेला तुम्ही आहे त्या विषयावरती तुम्हाला ते ब्लॉग लिहिता यायला पाहिजे. आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की सर, आम्ही एखाद्या व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओवरून जर आपण समजून घेतला आणि जर ब्लॉग लिहिलं तर आपण चालू शकतं का, तर ते सुद्धा चालू शकतं. लोकांपर्यंत तुम्ही अशी इन्फॉर्मेशन्स पोहोचवताय की जे लोक तुम्हाला पसंत करतायत, म्हणजेच तुम्ही ब्लॉगिंगमध्ये एकदम माहीर होताय. ब्लॉगिंगच्या बाबतीत तुम्ही पूर्णपणे इन्फॉर्मेशन, पूर्णपणे माहिती, लोकांपर्यंत जी माहिती हवी आहे तीच माहिती पोहोचवताय. याचा अर्थ ब्लॉगिंग हा एक असा विषय आहे की जे आपण इन्फॉर्मेशन्स देतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पैसे मिळतात. पण आता हे पैसे कसे मिळतात हे अजून पुढचा प्रवास आहे. पहिल्यांदा ब्लॉगिंग म्हणजे तुम्हाला समजलं की तुम्हाला एखादं लिखाण करायचं आहे. लिखाण म्हणजे काहीही, म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ तुम्ही लिखाण करू शकता किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या कोट्स पण लिहू शकता. तुम्ही कविता करत असाल तर कविता करू शकता. तुम्ही लिखाण म्हणजे एखादा लेख किंवा एखाद्या गोष्टी सांगत असाल तुम्ही गोष्टी सांगू शकता. एखादा सिनेमा तयार करायचा असेल तर तुम्ही सिनेमा तयार करू शकता. किंवा एखाद्या बाबतीत इन्फॉर्मेशन्स, ज्या बाबतीत तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्त माहिती आहे त्या इन्फॉर्मेशन जर तुम्हाला लोकांना द्यायचं असेल तर तुम्ही ते इन्फॉर्मेशन लोकांना देऊ शकता. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही करू शकता. समजलं? तर हे ब्लॉगिंग म्हणजे हे आहे. आता मी तुम्हाला ब्लॉगिंगचा एक विषय कसा निवडायचा, ठीक आहे, आपलं ठरलं की ब्लॉगिंग करायचं आहे. मग आता ब्लॉगिंगचा एक विषय निवडून आपण पुढे कसं जायचं. आणि अनेक लोक सांगतात की वर्डप्रेस म्हणजे काय, ब्लॉगिंग वर्डप्रेसमध्ये करा, वर्डप्रेसमध्ये SEO करा, कीवर्ड रिसर्च करा, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा तुम्हाला ब्लॉगिंग समजलं, हा एक पहिला स्टेज आहे. आता दुसरा स्टेज असा आहे की ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा. आता ब्लॉगिंगचा विषय निवडण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये अशी आयडियाज यायला पाहिजे की ज्या गोष्टीमध्ये मी माहीर आहे किंवा ज्या गोष्टीमध्ये मला इन्फॉर्मेशन्स लोकांपर्यंत पोहोचवता येतं किंवा मला जे काही लिखाण करता येतं त्या बाबतीत मला कधीही केव्हाही कितीही विचारा पण माझ्याकडे लेखन संपणार नाही आहे. अशा पद्धतीचं तुमच्याकडे एखादं स्किल, एखादा टॉपिक असेल तर त्यावरती तुम्ही ब्लॉग करू शकता. अनेक लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की जर समजा माझ्याकडे असं स्किलच नाही आहे किंवा मी अशी गोष्ट करू शकत नाही तर मी ब्लॉगर नाही होऊ शकत का. होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला कॉपी पेस्ट जरी करता येत असेल तरी पण तुम्ही ब्लॉगर होऊ शकता. पण स्किलफुली काही ना काही तुमच्याकडे अशी स्किल पाहिजे की जे तुम्ही कॉपी पेस्ट करताय त्या कॉपी पेस्टला पण एक अशी व्हॅल्यू पाहिजे. म्हणजेच तुम्ही एकदम डिक्टो काहीतरी थोडंसं तुमचं नॉलेज वापरलेलं पाहिजे. ते कसं करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. पण पहिल्यांदा एक गोष्ट अशी आहे की ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे की ब्लॉगिंगचा निशच सिलेक्ट करण्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ब्लॉगिंगचा ज्यावेळेस आपण एखादा विषय निवडतो, एखादा विषय कोणत्याही वरती आपण एखादा विषय निवडला की समजा माझ्या पर्सनल लॉगवरती मी ब्लॉगिंग करतो आहे तर ब्लॉगिंगचा विषय निवडताना मी पर्सनल लॉग केलं आणि त्यानंतर मी ब्लॉगिंगचा विषय निवडलो आणि त्यावरती मी ब्लॉगिंग करायला सुरुवात केलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा मी आता एक विषय निवडला पण त्या विषयावरती मला जास्त बोलताच नाही आलं, मी 2 ब्लॉग लिहिलो आणि त्याच्यानंतर माझं पूर्ण स्टॉप झालं, तर मग तुम्ही तिथेच थांबाल. त्यासाठी तुम्ही ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे त्याच गोष्टीमध्ये तुम्ही ब्लॉग लिहू शकता. आजकाल जर तुम्हाला असं नॉलेज असेल की लोकांपर्यंत तुम्ही नॉलेज पोचू शकता, लोकांपर्यंत तुम्ही इन्फॉर्मेशन पोचू शकता. आजकाल अशा गोष्टी असतात की समजा एक
एखादी आता क्रिकेटर म्हणजे जे क्रिकेटमध्ये स्पोर्ट्स चालतात किंवा पॉलिटिशियन्समध्ये जे काही पॉलिटिक्सचं चालतात किंवा इतर गोष्टी जे काही चालत असतात चालू घडामोडीबद्दल आणि चालू घडामोडीबद्दल जे आपण न्यूज बघतो त्या न्यूजच्या बाबतीत जर तुम्हाला लिखाण करून जर इतर लोकांना परत त्या न्यूजच्या बाबतीत इन्फॉर्मेशन्स लोकांपर्यंत पोचवायचं आहे, ताज्या बातम्या पोचायचं आहे, तरी पण तुम्ही ते करू शकता. कारण ह्या गोष्टी तुम्हाला सुचायला पाहिजे की आपण काय करतो आहे. त्यानंतर लिहित सोडायचं. लिहायचं कसं? एकदम प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला ब्लॉग लिहायचं. ते कसं लिहायचं ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. ह्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत लिखाणाच्या वगैरे. तर आता पुढचा जो स्टेप आहे पहिल्यांदा ते सांगतो, पण त्याच्या अगोदर पण आणखी 2 गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगतो. एक म्हणजे अनेक लोक तुम्ही ऐकलं असाल की निश सिलेक्ट करा, मायक्रो निश सिलेक्ट करा, त्याच्यानंतर तुमचं एक पर्टिक्युलर निश सिलेक्ट करा. ही निश आहे काय? निश म्हणजे एक ब्लॉगिंगचा विषयच आहे की एक कॅटेगरी आहे की यावरती तुम्ही ब्लॉग लिहू शकता. आता मायक्रो निश म्हणजे काय असतं की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवरती जर तुम्ही मायक्रो निश म्हणजे आता समजा की एखादा पर्टिक्युलर तुम्ही असं समजलात की मी आता जे काही ब्लॉग लिहिणार आहे ते मोटिवेशनलच्या रिलेटेड ब्लॉग लिहिणार आहे, मी मोटिवेशन्स लोकांना देणार आहे आणि मोटिवेशन्स देणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिपेंड्स असतात की जसे की आज मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच मोटिवेशन देणार आहे, मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच मी मोटिवेशन्स देणार आहे, किंवा मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दलच जितके काही कोट्स असतील की ज्यांचं राहणीमान कसं आहे, ते काय काय कोट्स करतात, हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला एकाच व्यक्तीबद्दल द्यायचं असेल तर हा एक मायक्रो निश झाला. आणि जे लोक तुम्हाला सर्च करतील, ज्या लोकांना यांचे कोट्स आवडतात किंवा यांचे जे काही चांगले विचार आवडतात त्या लोकांनी सर्च करतील त्यावेळेस तुमच्या ब्लॉग्सला मायक्रो निशला जास्तीत जास्त तुम्हाला डिमांड्स असतं, कारण तुम्ही त्या पर्टिक्युलर ब्लॉगवरती तुम्ही लिहिलेला असता. जर तुम्ही असे वेगवेगळ्या टाईपचे जरी ब्लॉग लिहिलात तरी पण चालू शकतं, पण तुम्हाला त्यावरती ट्रॅफिकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला आणावं लागतं. तर पुढची गोष्ट आहे की आपण ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची. तर मित्रांनो, ब्लॉगिंगला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय हे समजलं, ब्लॉगिंगचा एक विषय कसा निवडायचा हे मी समजलं, ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा हे या बाबतीत मी तुम्हाला ऑलरेडी 25 टॉपिक दिले, त्याच्यापैकी एक टॉपिक निवडून तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करू शकता. पण आता विषय असा आहे की आपण ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची. मी एक ब्लॉगिंगचा विषय निवडला, ब्लॉग म्हणजे काय मला समजलं, तर मी एक विषय निवडला आणि त्याच्यावरती आता मला ब्लॉग लिहायचा आहे. तर ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी आहेत. एक आहे तुम्हाला ब्लॉगिंग, तुम्ही गुगलवरती जाऊन तुम्ही ब्लॉगिंग ओपन करू शकता आणि ब्लॉगिंग करू शकता. दुसरी गोष्ट आहे तुम्ही वर्डप्रेसमध्ये ब्लॉगिंग करू शकता. वर्डप्रेस हा एक कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे ज्याच्यावरती तुम्ही ब्लॉग लिहू शकता. प्रश्न असा आहे की जर समजा मी ब्लॉगिंग करतो आहे तर मला ब्लॉगरवरती ब्लॉगिंग करण्यासाठी पैसे लागतात का, किंवा वर्डप्रेसवरती मला ब्लॉगिंग करण्यासाठी पैसे लागतात का. मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की पैसे तुम्हाला ब्लॉगिंग करायचं, जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल किंवा तुम्हाला ब्लॉगिंग करायचं चांगल्या पद्धतीनं शिकायचं असेल तर तुम्हाला काहीच पैसे नाही लागत. ब्लॉगिंग करून तुम्हाला जर असं फील होत असेल की मी चांगल्या पद्धतीचे ब्लॉग्स लिहू शकतो तर मात्र तुम्हाला पैसे लागतात. किंवा ज्यावेळेस तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो तेव्हा. तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे करावी लागते की तुम्हाला पहिल्यांदा ब्लॉगिंगला सुरुवात करावी लागते. आता ब्लॉगिंगला सुरुवात करायचं आहे तर ब्लॉगिंगला ब्लॉगरवरती सुरुवात करू की वर्डप्रेसवरती सुरुवात करू, सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट हा असतो. अनेक लोक तुम्हाला कन्फ्यूज करत असतात की ब्लॉगिंगला आपण वर्डप्रेसला सुरुवात करू, ब्लॉगिंगला आपण ब्लॉगरला सुरुवात करू, पण फायदा कुठे जास्त आहे. जर मी वर्डप्रेसला गेलो तर मला पैसे खर्च करावे लागतात, किंवा मग ब्लॉगरला गेलो तर मला पैसे खर्च नाही करावे लागतात, असेही काही लोक सांगतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रॉपर पद्धतीनं मी तुम्हाला पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करत असाल तर तुम्हाला ना वर्डप्रेसला पैसे लागतात ना तुम्हाला ब्लॉगरला पैसे लागतात. आता ही इन्फॉर्मेशन्स तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये कोणी देणार नाही, म्हणून मी तुम्हाला हे इन्फॉर्मेशन्स प्रॉपर पद्धतीनं द्यायचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, ब्लॉगरवरती ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग करता, मी तुम्हाला ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स सांगितलेला आहे. त्यावरती तुम्हाला 4 व्हिडिओज आहेत माझे की ब्लॉगिंगचा पूर्ण भाग, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा आणि भाग 4. याच्यावरती तुम्ही पूर्णपणे ब्लॉगरवरती जाऊन ब्लॉगिंग कसं करायचं या बाबतीत मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओज दिलेला आहे. याच्यावरती मला आणखी जर तुम्हाला ब्लॉगिंग शिकवायचं असेल तर मी तुम्हाला शिकवू शकतो, पण मला असं वाटतं की मी त्यावरती वेळ न घालवता तुम्हाला पहिल्यांदा युजफुल इन्फॉर्मेशन देतो. अनेक लोकांना असं करायचं आहे की मला वर्डप्रेसवरती ब्लॉगिंग डायरेक्ट करायचं आहे, मला ब्लॉगिंगवरती ब्लॉगिंग करायचं नाही, किंवा ब्लॉगिंगवरती जरी मी ब्लॉगिंग केलं तरी पण मला आता पूर्णपणे नॉलेज आलेलं आहे, आता मला वर्डप्रेसला स्विच व्हायचं आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्डप्रेस जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचं असेल तर तुमच्याकडे एक कॉम्प्युटर पाहिजे. जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तर तुम्ही एक झॅम्प नावाची फाईल डाउनलोड करू शकता. ते कसं करायचं त्या बाबतीत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन्स, माझा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला पहिल्यांदा देतो की वर्डप्रेस तुम्हाला डाउनलोड कसं करायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या PC तुम्हाला वर्डप्रेस डाउनलोड करायचं आहे. आणि एकदा वर्डप्रेस डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक झॅम्प फाईल डाउनलोड करायचा आहे आणि तुमचा वर्डप्रेसची फाईल त्या झॅम्प फाईलमध्ये नेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे. डेटाबेस क्रिएट केल्यानंतर तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती तुम्ही वर्डप्रेस करू शकता. डोमेन आणि हॉस्टिंग, अनेक लोक तुम्हाला सांगतात की डोमेन आणि हॉस्टिंग घ्यावं लागतं का आणि घेतल्यानंतरच आपण वर्डप्रेसला सुरुवात करू शकतो का किंवा वर्डप्रेस आपण शिकू शकतो का. तर त्याचं उत्तर असं आहे की जर तुमच्याकडे डोमेन आणि हॉस्टिंग तुम्ही घेऊ शकत नाही, पहिल्यांदा वर्डप्रेस प्रॉपर पद्धतीने शिकू शकता तर तुम्ही शिका आणि त्याच्यानंतर तुम्ही डोमेन आणि हॉस्टिंगवरती खर्च करू शकता. ब्लॉगरवरती पण तुम्हाला ब्लॉगिंगसाठी डोमेन ना घ्यावं लागतं ना तुम्हाला हॉस्टिंग घ्यावं लागतं. जर तुम्ही डोमेन घेतलात तर तुम्ही डोमेन तुमच्या ब्लॉगरला कनेक्ट करू शकता. थोडेसे प्रोफेशनॅलिटी येते. डोमेनसाठी तुम्हाला ₹1000 खर्च येतो. ब्लॉगिंगसाठी जर तुम्हाला प्रोफेशनल ब्लॉगिंग करायचं असेल तर डोमेन्स तुम्ही GoDaddyवरून तुम्ही परचेस करू शकता. हॉस्टिंगरवरून तुम्ही हॉस्टिंग परचेस करू शकता. बेस्ट हॉस्टिंगर आहे तर हॉस्टिंगरवरून करू शकता. आता हॉस्टिंगरवरून ज्यावेळेस तुम्ही डोमेन परचेस हॉस्टिंगर परचेस कराल त्यावेळेस तुम्ही एक वेबसाईट बिल्टअप करता आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तुमचा जो वर्डप्रेस आहे तो वर्डप्रेस तुम्ही इन्स्टॉल करता किंवा वर्डप्रेस तुम्ही बनवता. वर्डप्रेसवरती जाऊन तुम्ही एक वेबसाईट बनवता. तर हे जे वर्डप्रेस आहे ते वर्डप्रेस आपल्याला शिकून घ्यावं लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्यावेळेस एक डोमेन किंवा हॉस्टिंगची गरज नसते. सर्वप्रथम तुमच्याकडे एक PC असेल तर तो PCवरती तुम्ही लोकल हॉस्ट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी हे सांगतो की डोमेन आणि हॉस्टिंग म्हणजे काय. मित्रांनो, डोमेन आणि हॉस्टिंग म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, डोमेन म्हणजे काय आणि हॉस्टिंग म्हणजे काय. आता डोमेन म्हणजे एक असं असतं की तुमचं एखादं घर आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही एक व्यक्ती राहते. त्या घरामध्ये एखादी राहणाऱ्या व्यक्तीचं नाव काय ते म्हणजे डोमेन. आणि त्या घरामध्ये जे काही घर आहे ते घर ती राहते याचा अर्थ घर तिचं होस्टिंग झालं. ह्याचा अर्थ असा आहे एखादा तुम्ही एक शॉप ओपन केलात तर शॉपमध्ये ठेवणारे जे काही वस्तू असतात त्या वस्तूच्या पर्टिक्युलर नावं जे असतात ते असतात डोमेन. आणि जे वस्तू आपण एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी ठेवलेला असतो तो असतो हॉस्टिंग. आता प्रश्न असा येतो की समजा माझं एक पर्टिक्युलर मी एक शॉप घेतलेला आहे आणि त्या शॉपवरती मी 5 वस्तू ठेवलेल्या आहे आणि त्या 5 वस्तू ठेवलेल्या आहे. तर ह्या 5 वस्तू मी एकाच ठिकाणी ठेवलेल्या आहे. याचा अर्थ असा होतो की मी एकच अशी स्पेस आहे जे 5 स्पेससाठी मी बनवलेलं एकच सिंगल स्पेस होतं. त्या सिंगल स्पेसवरती मी हॉस्टिंग केलेलं आहे. आता म्हणजे मी शेअर केलेलं आहे एक 5 वस्तू ह्या 5 प्रोडक्टमध्ये शेअर केलेला आहे. म्हणजे हा प्रोडक्ट आहे मला त्याला बोलतात शेअर्ड होस्टिंग आणि प्रीमियम होस्टिंग असे होस्टिंगचे प्रकार आहेत. होस्टिंगमध्ये काय असं होतं की तुम्ही एक सिंगल शेअर्स घेतला. तुम्ही एक जागा घेतला की जे जागा तुमच्यासाठी पर्टिक्युलर जागा होतं त्या जागेसाठी तुम्हाला तिथं ठेवण्यात आलेला आहे तो प्रोडक्ट. पण तुमच्याकडे असे आहेत की 10 जागे आहेत आणि 10 जाग्यांवरती तुमचा हा प्रोडक्ट्स तुम्ही ठेवू शकता. तुम्ही 10 प्रोडक्ट ठेवू शकता तर त्यासाठी तुम्हाला 10 जागेचं होस्टिंगचं स्पेस दिलं जातं. अशा पद्धतीनं एक होस्टिंग आणि डोमेन म्हणजेच तुम्हाला एक पर्टिक्युलर तुमची एक वेबसाईट आहे तर तुमची जी वेबसाईट आहे जे तुम्ही नाव देता पर्टिक्युलर जसं समजा की आता माझं मराठी अभिमान नावाची यूट्यूब चॅनल आहे तर मराठीअभिमान.in हा माझा डोमेन झाला. हा डोमेन तुम्ही GoDaddyवरती जाऊ शकता आणि परचेस करू शकता. ते कसं करायचं ते तर मी तुम्हाला सांगेलच. पण डोमेन आणि हॉस्टिंग परचेस केल्यानंतर हॉस्टिंगर आपण घेऊ शकतो. हॉस्टिंगर गेल्यानंतर हा डोमेन आणि हॉस्टिंग आपण कनेक्ट करू शकतो. डोमेन आणि हॉस्टिंग कनेक्ट केल्यानंतर आपण पुढे तो जो आहे तो आपण लाईव्ह करतो. आता हॉस्टिंगरचं काम काय, हॉस्टिंगर इतके चार्जेस का घेतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हॉस्टिंगर इतके चार्जेस ह्याच्यासाठी घेतात कारण त्यांची एक लाईव्ह सर्व्हर असतो. एक मोठा असा PC असतो असं समजा, एक मोठा असा सर्व्हर असतो तो त्यांनी कंटिन्युअसली तुमची वेबसाईट लाईव्ह ठेवावं लागतं त्यांना, त्यासाठी ते चार्ज करतात. आता मग जर समजा की तुमच्या घरामध्ये एखादा PC आहे आणि तुमच्या घरामधली PC जर तुम्ही 24 आवर्स ऑन ठेवत असाल तर तुमचा लोकल हॉस्टमध्ये एक माय ॲपाचे आणि माय स्क्वेअर डाटा हे तुमचं ऑन असतं. म्हणजेच तुमची वेबसाईट लाईव्ह तोपर्यंत दिसेल जोपर्यंत तुमचा PC ऑन असतो.
गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा एक PC आहे आणि एक PC किंवा एखादा लॅपटॉप आहे, त्या लॅपटॉपवरती तुम्ही तुमची होस्टिंग करताय, तुमचं लोकल होस्ट करताय, तुमचं PC वापरताय आणि तुम्ही आणि तो वेबसाईट जो आहे तो तुम्हालाच फक्त दिसतो, इतर कोणाला दिसत नाही. लाईव्ह वेबसाईट दिसतो, सेम वेबसाईट दिसतो, ते तुम्ही करू शकता. आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही लोकल हॉस्टवरती एखादा वेबसाईट बनवला असाल, एखादा ब्लॉग बनवला असाल, शिकून घेतलेला असाल आणि त्याच्यानंतर हे लोकल हॉस्टचा जो काही माझा लोकल हॉस्टवरती मी जे ब्लॉग बनवला आहे तो ब्लॉग्स मला लाईव्ह करता येईल का, तर तुम्ही हॉस्टिंगर घेतलात तर हॉस्टिंगरवरती जाऊन तुम्हाला लाईव्ह करता येतं. त्यासाठी तुम्ही हॉस्टिंगर नंतरसुद्धा घेऊ शकता. आता हे कसं करायचं स्टेप बाय स्टेप मी माहिती तुम्हाला प्रॅक्टिकलीसुद्धा देणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पहिल्यांदा तुम्हाला थेरॉटिकल तुमचे पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करत आहे. तुमच्या लक्षात जर येत नसेल तर तुम्ही कमेंट करून मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला त्यासाठी उत्तरं कमेंटमध्येच देतो. जर तुम्हाला डाऊट्स क्लिअर झालेच नाही तर तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला एक सेमिनार अटेंड करायला सांगतो. त्या सेमिनार मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठेवेल आणि तुम्हाला तिथे मी सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरे तिथे येऊन द्यायचा प्रयत्न करेन. तर ब्लॉगिंगला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एकतर तुम्हाला डोमेन आणि हॉस्टिंग घ्यावं लागतं, अन्यथा जर नाही घेतला असाल तर तुम्ही फक्त वर्डप्रेस तुम्ही इन्स्टॉल करू शकता तुमच्या लॅपटॉपवरती किंवा PCवरती. क्लिअर आहे. आणि तुम्ही डोमेन एक विकत घेतलात तर डोमेन घ्या, जर नाही घ्यायचं असेल तर तुम्ही डोमेन पण घेऊ नका, हॉस्टिंग पण घेऊ नका, काही घेऊ नका. तुम्ही शिकू शकता ब्लॉगिंग एकदा जर का शिकता आलं, समजलं तर तुम्ही पुढे तुमचा प्रवास सुरू करू शकता. तर मी तुम्हाला यामध्ये सांगितलं की डोमेन काय आणि हॉस्टिंग काय. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे डोमेन हॉस्टिंग झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टॉपिक ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची. मला ब्लॉगरवरती जावं लागतं आणि ब्लॉगिंगवरती जाऊन तुम्हाला एक वेबसाईट बनवावी लागते. तर ब्लॉगिंगवरती जाऊन वेबसाईट कशी बनवायची याबाबतीत तर माझे व्हिडिओ ऑलरेडी आहेत, त्यासाठी मी अनेक व्हिडिओज तुम्हाला देणार नाही आहे. पण वर्डप्रेसवरती जाऊन आपण ब्लॉगिंग कसं करायचं याबाबतीतसुद्धा माझे व्हिडिओज ऑलरेडी आहेत, मी ऑलरेडी दिलेलं आहे. तर ते व्हिडिओज कुठे आहेत तर तुम्हाला जायचं आहे तुमच्या प्लेलिस्टमध्ये. म्हणजे तुम्हाला एक तुमच्या प्लेलिस्टमध्ये जायचं, म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जायचं. यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतरच तुम्हाला माझं चॅनल ओपन करायचं आहे. ते चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट नावाचा ऑप्शन दिसेल. त्या प्लेलिस्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवूनच देतो. तर मित्रांनो मी आता माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मला आता काय करायचं आहे की मी इथे आलो आणि इथे मी सर्च करतो आहे की मराठी अभिमान. आता जसं की तुम्ही मराठी अभिमान सर्च करताय किंवा माझा हा व्हिडिओ बघताय तर त्या व्हिडिओला तुम्ही पर्टिक्युलरली क्लिक करून तिथं जाऊ शकता. मी इथे मराठी अभिमान इथे सर्च करतो आणि इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व माझे व्हिडिओज. त्या व्हिडिओच्या या ठिकाणी मी क्लिक करतो आणि इथे क्लिक केल्यानंतरच तुम्हाला इथं दिसेल की माझे हे सर्व व्हिडिओज आहेत. आता या व्हिडिओजमध्ये मला काय करायचं आहे की या व्हिडिओजमध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन्स दिसेल, होम व्हिडिओ, त्यानंतर शॉर्ट्स दिसेल, त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह दिसेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. या प्लेलिस्टच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे माझे टोटल इथे 11 प्लेलिस्ट दिसतील. त्याच्यापैकी तुम्हाला इथे ब्लॉगरचा कोर्स, त्यानंतर वर्डप्रेस कसे काम करते, इथे 19 व्हिडिओ आहे, त्याला तुम्ही क्लिक करू शकता. आणि इथे पाहू शकता तर माझा हा व्हिडिओ रन व्हायला लागला इथे, आणि रन व्हायला लागला तर तुम्ही इथे याला स्किप करू शकता. मी यावरून पहिला व्हिडिओ सांगितला की वर्डप्रेस म्हणजे काय, हॉस्टिंग आणि वर्डप्रेसमध्ये काय फरक आहे, किंवा ब्लॉगरपेक्षा वर्डप्रेस ब्लॉग हे काय आहे नेमकं, या बाबतीत मी माहिती इथे तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. याच्यानंतर तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला इथे भरपूर सारे व्हिडिओज दिसतील. त्याच्यानंतर हॉस्टिंगरमध्ये हॉस्टिंग घ्यावे का, त्यानंतर हाऊ टू इन्स्टॉल वर्डप्रेस इन मराठी. आता हा जो व्हिडिओ आहे ना, हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. 3ऱ्या भागचा हा व्हिडिओ आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन्समध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्या व्हिडिओला तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता की एक लोकल हॉस्टवरती तुम्ही तुमच्या वर्डप्रेसला कसे इन्स्टॉल करू शकता. डोमेन आणि हॉस्टिंगची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट हा
वर्डप्रेस तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तुम्ही पहा, ही स्टेप बाय स्टेप मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. ही स्टेप बाय स्टेप माहिती तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला वर्डप्रेसवरती तुम्हाला ब्लॉगिंग करता येतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की मी ब्लॉग पोस्ट भरपूर लिहिलेले आहेत, त्यानंतर मी वर्डप्रेसवरती ब्लॉगिंग केलेलं आहे, आता मी लाईव्ह करू शकतो, तर त्यावेळेस तुम्हाला परत डोमेन किंवा हॉस्टिंग तुम्हाला परचेस करावं लागतं. कारण त्यावेळेस तुमची रीच पण लवकर वाढते. जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तोपर्यंत तुम्ही वर्डप्रेस शिकू शकता. तर इथं बघा, मी इथं पूर्णपणे ही माहिती दिलेली आहे, तर ही माहिती तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या. तर तुम्हाला समजलं असेल की प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि वर्डप्रेसचा पूर्णपणे कोर्स बघायचा. आता दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त तिसराच व्हिडिओ नाही बघायचा आहे. तिसऱ्या व्हिडिओपासूनच तुम्हाला इन्स्टॉलेशन्स केल्यापासून पूर्णपणे, जसं की आता मी तुम्हाला दाखवतो की इथे मी मराठी अभिमान्सला गेलो आणि हे माझे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजला इथे मी क्लिक केला आणि इथे तुम्हाला इथे प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे व्हिडिओज तुम्हाला वर्डप्रेसच्या रिलेटेड्स पाहिजे त्या वर्डप्रेसच्या रिलेटेड इथं वर्डप्रेस कसे काम करते ह्याला मी क्लिक केलं आणि इथे 19 व्हिडिओ आहेत. तर या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता हाऊ टू इन्स्टॉल द वर्डप्रेस, त्यानंतर वर्डप्रेस थीम कसं इन्स्टॉल करायचं आहे, त्याच्यानंतर गुगल सर्च कन्सोल फुल कोर्स मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर वर्डप्रेसवरती पेजेस कसे बनवायचे, त्यानंतर वर्डप्रेसमध्ये जाऊन आपण वर्डप्रेसमध्ये पोस्ट कसे लिहू शकतो याबाबतीत पण मी माहिती दिलेलं आहे. कम्प्लिटली मी वर्डप्रेसचा पूर्ण कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलंच आहे. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण सगळे पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही वर्डप्रेस प्रॉपर शिकू शकता. जर तुम्हाला हा कंबाईन कोर्स जर हवा असेल, पूर्णपणे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं असेल, तर मी लाईव्ह येऊन तुम्हाला शिकवेल किंवा मी तुम्हाला एखाद्या दिवशी तुम्ही मला सांगा, त्या दिवशी आपण एक सिलेक्ट करू आणि त्यावेळेस मी पूर्णपणे माहिती देईल. पण इथे पाहू शकता तुम्ही वर्डप्रेसमध्ये कॅटेगरी वाईज आपण कसं करू शकतो, त्यानंतर लिमिट पोस्ट कसे करू शकतो, काही काही सेटिंग्स आहेत ते सेटिंग्स कसे करू शकतो, ब्लॉग पेजेस सेटअप कसे करू शकता, तर कमेंट एनेबल आणि डिसेबलपर्यंत कसे येऊ शकता, हे सर्व ब्लॉगिंगचा पूर्णपणे कोर्स तुम्ही पाहून घ्या, शिकून घ्या. कारण इतकं जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला कोणतीही गोष्ट पुढे करायची गरज नाही आहे. तर हा तुम्ही पूर्णपणे शिकून घ्या. मी कमेंट्स कसे करायचे हे सर्व सांगितलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आणि तुम्हाला जर ब्लॉगिंगचं शिकायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला माझ्या सेम जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्ही आलात तर इथे एक ब्लॉगरचा पूर्ण कोर्स, ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स तुम्हाला इथे दिसेल. याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे ब्लॉगिंगचा मराठी मोफत कोर्स तुम्ही बघू शकता. इथे हे सर्व जितके काही व्हिडिओज आहेत हे टोटल 39 व्हिडिओ आहेत. पण मला म्हणायचं की इथलं व्हिडिओ ब्लॉगिंग करून ब्लॉगर कमवतात म्हणाले, हे तुम्ही सगळे व्हिडिओज जर पाहिलात तर तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये पूर्णपणे माहिती, भरपूर सारी इन्फॉर्मेशन्स तुम्हाला इथे पाहायला भेटेल. तर ब्लॉगिंगची सुरुवात अशी करा. ब्लॉगिंगची सुरुवात करण्या अगोदर तुम्ही इथं प्लेलिस्टमध्ये येऊन तुम्ही एक व्हिडिओ पहा. तुम्हाला कोणता व्हिडिओ जर कळालाच नाही किंवा तुम्हाला कुठे जर तुम्ही अडले तर तुम्ही मला कमेंट करा. कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्या कमेंटचं रिप्लाय देतो किंवा मी तुम्हाला येऊन प्रत्यक्षात तुम्हाला मी प्रॉपरली सांगतो की कुठे काय करायचं किंवा गायडन्स कसं करायचं. ब्लॉगिंगची सुरुवात केल्यानंतर आपण ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं, मी आत्ताच लेटेस्ट व्हिडिओ दिलेला आहे की ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं, वर्डप्रेसमध्ये आपण ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं आणि ते SEO फ्रेंडली कसं करायचं. आता या व्यतिरिक्तसुद्धा मी तुम्हाला SEO म्हणजे काय किंवा SEO फ्रेंडली आपण ब्लॉग पोस्ट कसं लिहू शकतो, इंटरनल लिंकिंग काय, एक्सटर्नल लिंकिंग काय, ह्याच्यामध्ये बरेच असे व्हिडिओज दिलेले आहेत. आता मी तुम्हाला फक्त व्हिडिओज दिलेले ते फक्त व्हिडिओज दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला आणखी एकदा रिव्हिजन करतो की SEO काय आहे. की SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन्स आणि ह्याच्यावरती माझे 1 तासाचे व्हिडिओज जर तुम्ही ते केलात प्रॉपर पद्धतीनं तर तुम्ही ते SEOसुद्धा प्रॉपर पद्धतीने शिकू शकाल. माझं तुम्हाला काम इतकंच आहे की ब्लॉगिंग तुमच्यामध्ये पूर्णपणे कसं तुम्हाला प्रोफेशनल ब्लॉगर करता येतं. तुम्हीसुद्धा ते ब्लॉगिंग कसं प्रॉपर पद्धतीनं करू शकता ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही सुरुवात कशी करू शकता, ब्लॉगिंगला एंडिंग कसं करू शकता किंवा ब्लॉगिंगचं पूर्णपणे इंटरफेस कसं करू शकता. गुगल सर्च कन्सोलचा फुल कोर्स दिला आहे, तुम्ही तो कोर्स बघू शकता. गुगल ॲनालिटिक्स कसं आपण जोडू शकतो ब्लॉगरला ते मी तुम्हाला सांगितलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी करायला लागाल ना तो ऑटोमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागतील. आणि माझे सर्व व्हिडिओज आहेत, तुम्ही शोधलात तर नक्कीच तुम्हाला ह्या सर्व व्हिडिओज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. म्हणजे एक व्हिडिओज तुम्ही पाहून तुम्ही तसे सेटिंग्स तुम्ही करू शकता. कारण बरेच असे व्हिडिओज आहेत जसे की आता ब्लॉगर आहे, ब्लॉगरचा थीम चेंज करायचा आहे. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात बेस्ट सजेशन्स तुम्हाला सांगतो. ब्लॉगिंगला सुरुवात करता तर तो ब्लॉगरपासून सुरुवात करा. ब्लॉगरला जर तुम्हाला कळायला लागलं त्यानंतर वर्डप्रेसला स्विच व्हा. वर्डप्रेसचं पण तुम्ही लोकल हॉस्टवरती करून तुम्ही वर्डप्रेसला प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची वेबसाईट लाईव्ह करायला लागा. डोमेन घ्या, हॉस्टिंग घ्या, कनेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह करा.
हा जर केलात तर तुम्ही एक प्रोफेशनल तुम्ही ब्लॉगरच्या लेवलला आलेला आहात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, गुगल ॲडसेन्सची परमिशन घ्यायची आहे. गुगल ॲडसेन्सची परमिशन्स इझिली मिळते, इतकं अवघड नाही आहे गुगल ॲडसेन्सची परमिशन घेणार. पण अनेक असे लोक आहेत की भरपूर साऱ्या ब्लॉगिंगचा प्रयत्न करूनसुद्धा त्यांना गुगल ॲडसेन्सची परमिशन मिळत नाही. आता गुगल ॲडसेन्सची परमिशन्स कशी घ्यायची याबाबतीतसुद्धा माझे अनेक व्हिडिओज आहेतच. पण मी तुम्हाला एक पर्टिक्युलर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस आपण एक योग्य मार्गाने जात असतो, एखाद्या पर्टिक्युलर छान चांगल्या पद्धतीने आपण त्या मार्गाने जात असतो, त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात की कुठे अडथळे येतात, कुठे चांगल्या गोष्टी येतात, ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या मार्गावरती चालत असता त्यावेळेस तुम्ही तिथल्या तिथे तुमचे चुका सुधारा. कारण हे चुका जर तुम्ही सुधारल्यात ना तर ऑटोमॅटिक तुम्हाला पुढचे ब्लॉगिंगचं सर्व काही गोष्टी तुम्हाला कळायला लागतील. आता मी तुम्हाला हे सांगितलं की ब्लॉगिंगची सुरुवात कशी करायची. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की ब्लॉगिंग ला आपण डोमेन आणि हॉस्टिंग हे नंतर कनेक्ट करायचं. ब्लॉगिंगला शिकून घ्या, अगोदर ब्लॉगिंगचा कोर्स शिकून घ्या, थीम कसं इन्स्टॉल करायचं, ब्लॉगिंगचे पेजेस कसे बनवायचे. त्याच्यानंतर वर्डप्रेस शिकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही लोकल हॉस्टवरून तुम्ही लाईव्ह करा. लाईव्ह केल्यानंतरच तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीचे SEO फ्रेंडली ब्लॉग्स लिहा. आणि SEO फ्रेंडली ब्लॉग्स लिहिल्यानंतर एक पर्टिक्युलर्स तुम्ही चांगल्या बाबतीतचे ब्लॉग्स म्हणजे चांगले ब्लॉग्स जर लिहायला लागले तर गुगल ॲडसेन्सला अप्लाय करा. गुगल ॲडसेन्सवरून तुम्हाला परमिशन नक्की मिळेल आणि गुगल ॲडसेन्सला परमिशन्स मिळाल्यानंतर तुमची कमाई मग सुरू होते. इतका प्रवास आहे ब्लॉगिंगचा. इतका पूर्णपणे प्रवास केल्यानंतर तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये करिअर करता येतं. आता ब्लॉगिंगमध्ये करिअर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला पहिल्यांदा प्रॅक्टिस करावं लागेल. नाहीतर आज तुम्ही ब्लॉगर व्हायला बसलात आणि लगेच तुम्ही उद्यापासून किंवा एका महिन्यात किंवा 2 महिन्यात तुम्ही ब्लॉगिंगवरून पैसे कमवण्याचे स्वप्न बघत असाल तर ते असं होत नाही आहे. कमीत कमी 6 महिने 1 वर्ष त्यामध्ये जातो चांगले पैसे कमवायला. चांगले पैसे म्हणजे ठीकठाक पैसे, असंही नाही की एकदम चांगले म्हणजे 1-1 लाख रुपये वगैरे कमाल, असं नाही आहे. ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला आत्ताच सुरुवात करा. एका वर्षानंतर तुम्ही एखादा 10,000 रुपये जरी कमाई करायला लागलात तरी पण पुढच्या वर्षी किंवा 1-2 वर्षामध्ये तुम्ही लखपती पण होऊ शकता. ही गोष्ट खरी आहे. पण त्यासाठी तुमची मेहनत एकच वर्ष नाही, एकच महिना नाही आहे किंवा एकच 15 दिवसच नाही, त्यासाठी तुम्हाला कायम मेहनत करावी लागते, तरच तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यानंतर मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. काही गोष्टी असतात की जे ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स तुम्हाला काही गोष्टी जे तुम्हाला प्रश्न पडत असतात त्या बाबतीत मी तुम्हाला उत्तर देतो. तर तुम्हाला पडणारे जे कमेंट्स असतात ना त्या कमेंट्सचा मी रिप्लाय पूर्णपणे द्यायचा प्रयत्न करेन. तुम्हाला जे पडणारे कमेंट्स आहेत ते कमेंट्स मला विचारा, मी तुम्हाला पर्टिक्युलर्स त्या बाबतीत इन्फॉर्मेशन्स देणारे व्हिडिओज मी बनवत जाईल. आता ब्लॉगिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की हे ब्लॉगिंग करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात का. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सुरुवात अशी करा. ब्लॉगिंग करण्यासाठी पैसे किती लागतात हे पण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक डोमेन घ्यावं लागतं. डोमेन तुम्हाला 1,000-1,200 रुपयेमध्ये 2 वर्षापर्यंत हा डोमेन्स तुम्हाला मिळतो. GoDaddyवरून हा डोमेन घ्यावा लागतो. त्याच्यानंतर हॉस्टिंगरला तुम्हाला 3,000 ते 3,500 रुपये 1 वर्षाच्या 2 ते 3 वर्षाच्या लाईव्ह हॉस्टसाठी, म्हणजे 3 वर्षापर्यंत तुम्ही जर 3,000-3,500 रुपये भरले तर तुम्हाला पुढे पैसे नाही लागत. आणि 3,500 रुपयामध्ये तुम्हाला एक सर्व्हर मिळतो, एक वेबसाईट बनवता येते तुम्हाला. पण जर तुम्हाला जास्तीत जास्त वेबसाईट बनवायची असतील तर एक 4,000 पर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त खर्च येतो जर तुम्ही प्रीमियम वेब हॉस्टिंग घेतलात तर. आणि हॉस्टिंगरमध्ये हॉस्टिंगमध्ये हॉस्टिंगर नावाचा जो हॉस्ट आहे तो खूप बेस्ट आहे, तो तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट, ब्लॉगिंगमध्ये हा ब्लॉगिंग कोण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या ब्लॉगिंग करण्याला ना वयाची अट आहे, ना शिक्षणाची अट आहे, ना कोणत्याच गोष्टीची अट आहे. हे ब्लॉगिंग कोणीही करू शकतो. एखादी गृहिणी असेल तीसुद्धा ही ब्लॉगिंग करू शकते. एखादा मजूर असेल तोसुद्धा हा ब्लॉगिंग करू शकतो. फक्त इतकंच की त्यांना थोडंसं कॉम्प्युटर किंवा मोबाईलचं नॉलेज असावं लागतं. तिसरा प्रश्न असा असतो की आम्ही ब्लॉगिंग हे मोबाईलवरती करू शकतो का. खूप जणांचा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो हा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला मोबाईलवरती ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा ब्लॉगिंग करू शकता. आता मोबाईलवर ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्हाला आता सध्या एक डेस्कटॉप मोड ऑन करून तुम्ही मोबाईलवरती ब्लॉगिंग करू शकता. मोबाईल थोडंसं चांगलं पाहिजे, टचस्क्रीन आणि तुमचा स्मार्टफोन थोडासा चांगला रॅम वगैरे असलेला असेल तर तुम्ही त्यावरतून आरामशीर ब्लॉगिंग करू शकता. जसं फॉलो करू शकता तशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा मोबाईलला तुम्ही तुमचे PC बनवा आणि त्यानंतर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. चौथी गोष्ट अशी आहे की ब्लॉगिंग करण्यासाठी आणखी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात किंवा किती वेळ लागतो ब्लॉगिंग करायला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ब्लॉगिंग करायला पर्टिक्युलर वेळ असा लागतो की समजा जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला कमीत कमी
कमीत कमी तुम्हाला 1 महिना 2 महिने कंटिन्युअसली त्याच्यावरती काम इतकं मेहनतीनं केलात ना, तर ब्लॉगिंगचे रिझल्ट्स दिसायला लागतील. जर तुम्हाला तुमच्या स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही डायरेक्ट डोमेन घ्या, डायरेक्ट हॉस्टिंग घ्या, हॉस्टिंग आणि डोमेन सेटअप करा, त्याच्यानंतर ब्लॉग लिहायला लागा, तुम्हाला पर्टिक्युलर समजायला लागेल. पण असं कधी होत नाही आहे की आपल्याला लगेच ब्लॉगिंग कळतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला शिकावं लागतं. ब्लॉगिंग शिका. ब्लॉगिंग शिकल्यानंतर तुम्हाला वर्डप्रेस शिकता येतं. वर्डप्रेस शिकल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येतं. आता हा प्रश्न अजून एक गोष्टीचा प्रश्न असा येतो की सर आम्ही ब्लॉगरवरती फक्त ब्लॉगिंग केलं, आम्ही डोमेन नाही घेतलं, हॉस्टिंग नाही घेतलं, तर आम्ही करिअर करू शकतो का? मित्रांनो, हा आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये कॉम्पिटिशन्स खूप असल्यामुळे हे जरा पॉसिबल नाही आहे, किंवा खूप त्याचे चान्सेस कमी आहेत. कारण ब्लॉगर हा ब्लॉगिंगचा हॉटस्पॉट आहे. म्हणजे ब्लॉगर जो आहे blogger.com हा एक गुगलनी दिलेला हॉस्ट आहे. पण याच्यावरती तुमची वेबसाईट सेक्युअर राहील असं काही नाही आहे, किंवा मग त्यावरती जरी सेक्युअर राहिलं तरी पण तिथे लोक जास्त वाचन करत नाही आहे. कारण आजकाल अनेक कंपन्या आहेत जे हॉस्टिंगसाठी मोठमोठे खर्च करायला तयार असतात. म्हणजे हॉस्टिंग देऊन लोक त्यावरती खूप मोठे खर्च करायला तयार असतात, तर प्रियारिटी अगोदर त्यांना जाते. त्याच्यामुळे ब्लॉगिंगचा तुम्ही blogger.comवरती करणं खूप अवघड आहे. होणार नाही आहे असं नाही आहे, प्रयत्न केला तर सर्व होतं, पण खूप प्रयत्न करणं तितकं पॉसिबल नसतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही एक डोमेन आणि एक हॉस्टिंग तुम्हाला घ्यावंच लागतं. आता डोमेन आणि हॉस्टिंग न घेता तुम्ही वर्डप्रेस शिकू शकता का? याचं उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे की वर्डप्रेस तुम्हाला शिकायला डोमेन आणि हॉस्टिंगची गरज नसते. तुम्हाला फक्त लोकल हॉस्ट, तुमच्याकडे एक PC असावी लागते किंवा लॅपटॉपवरती तुम्हाला हे करता येतं. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी एक गोष्ट, सर आमच्याकडे लॅपटॉप नाही आहे तर मी मोबाईलवरती सुद्धा हे वर्डप्रेस शिकू शकतं का? हे खूप जणांचा प्रश्न होता. याच्यावरती सुद्धा मी सगळ्यात महत्त्वाचं उत्तर देतो तुम्हाला. मोबाईलवरती सुद्धा तुम्ही लोकल हॉस्ट करू शकता. मोबाईलवरती सुद्धा काही एक फाईल्स असतात, ते फाईल्स तुम्हाला डाउनलोड करावं लागतं. जसं की झॅम फाईल आहे त्याच पद्धतीने 1-2 फाईल्स आहेत, त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. पण मोबाईल हा तुमचा सपोर्टिव्ह पाहिजे, थोडासा चांगला मोबाईल पाहिजे, तर तुम्ही ब्लॉगिंग त्यावरती करू शकता. पण मी रिकमेंड करेन की मोबाईलवरती तुम्ही ब्लॉगिंग न करता तिथे तुम्ही डायरेक्ट PC किंवा लॅपटॉपवरती ब्लॉगिंग करा. आता पुढची गोष्ट अशी असते की सर ब्लॉगिंगसाठी जर समजा ब्लॉगिंग आम्ही केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला ब्लॉगिंगमध्ये गुगल ॲडसेन्सची सुद्धा परमिशन मिळाली, तर आम्ही ट्रॅफिक कुठून आणायचा? ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्हाला 2-3 सोर्सेस आहेत, त्यावरून तुम्ही ट्रॅफिक आणू शकता. ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्हाला सोशल तुमचे जे काही कॉन्टॅक्ट्स असतील ते तुम्हाला वाढवावे लागतील. जसे की तुम्हाला इंस्टाग्राम, तुम्हाला फेसबुक, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही कॉन्टॅक्ट्स असतील ते सगळे कॉन्टॅक्ट्स तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करावं लागेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, तर तुम्हाला 100% त्यावरती सक्सेस मिळतं. म्हणजे फेसबुकवरती तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढले किंवा फेसबुकवरती तुमचे ग्रुप्स वाढले तर तिथे तुम्हाला करता येतं. ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्ही काही पेड मार्केटिंगचा सुद्धा वापर करू शकता आणि तिथून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचे ट्रॅफिक्स आणू शकता. तुमचे असे बरेच काही प्रश्न असतात, त्या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला कायम देत असतो. जर तुम्हाला काही आणखी असेच काही प्रश्न जर पडत असतील तर तुम्ही बिनधास्त मला हा प्रश्न विचारा आणि मी तुम्हाला त्याचं उत्तर देत जाईल. कंप्लीट मी तुम्हाला कोर्स सांगितलेला आहे, वर्डप्रेस शिकवलेला आहे, ब्लॉगिंग पण शिकवलेलं आहे, त्याचं फॉलोअप करा. असं नाही आहे की मी फक्त तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे मी फक्त तुम्हाला थेरॉटिकल नॉलेजच दिलेलं आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा नॉलेज दिलेलं आहे. फक्त प्रॅक्टिकल नॉलेजसाठी तुम्हाला व्हिडिओज पाहावे लागतील आणि तुम्हाला तसं करावे लागतील. समजलंच नाही तर सांगा की मला एकच व्हिडिओ बनवायला, तर मी एकच व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो की ब्लॉगिंग म्हणजे काय, वर्डप्रेस म्हणजे काय. आता वर्डप्रेसवरती गेल्यानंतर आपण काय काय करावं लागतं. मी तुम्हाला थोडक्यात थोडंसं आत्ता इंटरफेस दाखवतो की तुम्हाला ब्लॉगिंगचा पेज कसं क्रिएट करायचा आहे. अनेक गोष्ट म्हणजे कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या वर्डप्रेसवरती येतो, लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलो आहे, तर इथं बघू शकता तुम्ही हा इंटरफेस आहे ब्लॉगिंगचा. इथे जर तुम्ही गेलात तर इथं तुम्हाला पेजेसला इथे भरपूर सारे असे पेजेस क्रिएट करून ठेवलात. आता मी जर फक्त माझी वेबसाईट जर लाईव्ह इथेच तुम्ही फक्त बघू शकता तर वेबसाईट अशी दिसते. जनरली मी आता हे इलिमिनेटरवरती मी हे पेजेस बनवत आहे म्हणून मला ही वेबसाईट अशी दिसते. मी इथं मेनू क्रिएट केलेला आहे वगैरे. तर हे मेनूज तुम्ही म्हणजेच तुमचे पेजेस असतात ते वगैरे. आणि हे इलिमिनेटरच्या साहाय्याने आपण वेबसाईट कशी बनवू शकतो या बाबतीत मी तुम्हाला पूर्णपणे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला देणारच आहे. की प्रत्येक माझे व्हिडिओज वेगवेगळे आहेत. समजा मी तुम्हाला आता एक डोमेन घेतलं तर डोमेन हा हॉस्टिंगला कसं कनेक्ट करायचं तुम्ही सर्च करा. डोमेन हॉस्टिंगला कसे करायचं मराठी अभिमान, किंवा तुम्ही माझ्या हॉस्टिंगरमध्ये जाऊ शकता. तुम्ही हॉस्टिंगर घेऊन तुम्ही डोमेनला कसे कनेक्ट करायचं तुम्ही पाहू शकता. तसे कीवर्ड्स टाका, तुम्हाला तसे मिळून जातील.
त्यानंतर कनेक्ट केलात, त्यानंतर तुम्ही हॉस्टिंगवर आलात, हॉस्टिंगवर आल्यानंतर तुम्ही पेजेस कसे बनवायचे, वर्डप्रेसमध्ये पेजेस कसे बनवायचे, त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ सर्च करा, शोधा, तुम्हाला नक्की भेटतील आणि त्याच्यावरती तुम्ही तसे करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ मी जास्त मोठा नाही करणार आहे. हा व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन्स देतो. 40 मिनिटे झाली मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशनच देतो आहे, माहितीच मी प्रोव्हाइड करतो आहे. मी तुम्हाला जर प्रॅक्टिकली माहिती हवी असेल तर ऑलरेडी माझे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पहा, किंवा जर तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करा. मी त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकली लाईव्हमध्ये येऊन तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. जास्त वेळ न घेतला मी तुमचा, आणि पण तुम्हाला भरपूर सारे इन्फॉर्मेशन जर तुम्हाला दिलेलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तर तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.